आंबट, गोड, तिखट. आता तुम्ही म्हणताल हे काय आहे? तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्या अगोदर मला अंगणात सडा टाकायचा होता म्हणून मग मी ना पाणी शिपडलं. पाणी शिपडून झाल्यानंतर ना सडा टाकायला लागले. आता इथून मधून सिद्धूची ना अशी लुडबुड चालू होती. सडा टाकून झाल्यानंतर मी घरात गेले आणि रात्रीची दिवबत्ती करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्रीच्या जेवणात मस्त असा ढोकळा बनवला होता. इथं आप्पा आणि अक्का ना देवांबरोबर गप्पा मारित होते. आता थंडी सुटली म्हटल्यावर सगळे दरवाजे लावूनच सगळे आतमध्ये बसले होते आणि माझं चालू होतं इकडं स्वयंपाक. आता स्वयंपाकामध्ये मी ढोकळ्याचं मिश्रण करायला लागले. एका कढईत ना मस्त अशी मोहरी टाकली आणि मिरच्या आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली. नंतर पाणी टाकलं आणि साखर विरघळेपर्यंत हलवून घेतली. नंतर हे बघा छान असा स्पंजी ढोकळा तयार आहे. तुम्हाला या ढोकळ्याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. जे मिश्रण केलं ना गोड तिखटचं ते वरून टाकून घेतलं म्हणून म्हणते गोड आंबट तिखट असा ढोकळा बनवला होता मी. नंतर जेवण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या आवडीच्या 2 सिरियल बघितल्या. मग भांडे घासायला आले. भांडे घासायला आल्यानंतर ना मला इतकं टेन्शन आलं ना, मला असं वाटत होतं कधी भांडे घासायचे कधी किचन आवरायचं. पटपट भांडे घासून घेतले, किचन आवरून घेतलं आणि हे बघा छान असं किचन तयार झालं आवरून. आणि असा होता आजचा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.